आफ्टरनून, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तन्मय अँड सानू ब्लॉग। तर आत्ता वाजते दुपारचे 2:30 आणि मी आज थोडा लेटेस्ट ब्लॉग स्टार्ट करत आहे। आज मी 2:30 वाजता ब्लॉग स्टार्ट करत आहे, कारण का आत्तापर्यंत मी थोडंसं व्हिडिओच्या मागे होती, व्हिडिओ एडिट करायचं वगैरे होतं त्याच्या मागे होती। आणि प्रॉब्लेम मी कदाचित तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ सेव्ह वगैरे होत नाही, तर तेच प्रॉब्लेम। आधी व्हिडिओ एडिट करून घ्यावं लागते, मग बाकीचे सर्व क्लिप डिलीट मारावं लागते आणि मग नंतर सेव्ह करावं लागते, नंतर अपलोड। तर या सगळ्या गोष्टीसाठी थोडासा वेळ चालला आणि त्यामुळे मी आजचा व्हिडिओ थोडासा लेटेस्ट स्टार्ट केला आहे। आणि आता मी काढणार आहे मेहंदी। आतापर्यंत सानूकडे मोबाईल होता तेजूचा, मी तेजूच्या मोबाईलमधून, तर आता मी काढते। हे बघा, हा एक फोन आणि मी काढणार आहे मेहंदी, कारण का तुम्हाला मी सांगते असं म्हटलं होतं मी, आणि सांगायचं राहून गेलं। तर माझा येत आहे बर्थडे। तर ही सानूडी आता रडून राहिली, कारण मी मेहंदी काढते, तिला पण मेहंदी काढून द्यायची आहे। तर चला, तर मी याच्यात खूप काढायची इच्छा होती मला मेहंदी, पण मी काढली नाही, कारण का मी म्हटलं चला आता माझा बड्डे येते, तर बड्डेलाच काढणार मी मेहंदी, म्हणून आता मी आज मेहंदी काढत आहे। तर कधी येते मी तुम्हाला सांगेल, वेळेवरती सांगेल कदाचित। पोरगी का बरं अशी करते, आणि सानूडीला ताप चालू आहे नुसतं। आम्ही दिवसातून तिचे 10 वेळ टेम्परेचर चेक करत राहतो, आत्ता चेक केलं आहे बघा, आता नाही आहे ताप तिला। अगं थांब गं बाय, कशी करू या पोरीची का, आणि अशी रोंदाला लावते। आणि पाऊस आमच्या यवतमाळमधला अजून पण तसाच आहे, थांबायचं काही नाव नाही आहे। सो आम्ही घरातच आहे मस्त, आणि आई गेली चाय मंडाला, आणि हे पाऊस गळत ह्याच्याने आम्ही, हे बघा आमचं हे वालं कसं झालं, आई गं तर हे बघा पाऊस गळत, आम्ही गादी वगैरे सर्व काढून ठेवली आहे, आणि काय करायचं तर स्लॅब टपकूनच राहिला तेवढा, तर हे इथे। तर चला, मी तुम्हाला दाखवते वेअर करून, आणि मग मी नंतर मेहंदी काढत बसणार आहे। तर जेवढा होईल आज थोडंसं कमी, कारण 2 दिवस झाले थोडीशी व्हिडिओ लॉंगच येत आहे, आणि जमलं तर आज थोडासा कमी। हे मला खूप जास्त त्रास देते डसते, खूप डसरी झाली हे, आणि हे वाटते का हे बिमार आहे म्हणून, वाटते का बिमार झाली। तर काल रात्रभर आम्ही पट्ट्या ठेवल्या तिच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या, कशी म्हणते अच्छा छानूचं डोकं दुखून आलं, अच्छा पट्टी अशी म्हणून राहिली। मग रात्री आम्ही सानूचं पूर्ण अंगावरून तिच्या पट्ट्या काढून घेतल्या, त्या थोडंसं बरं वाटलं तिला, मग नंतर खेळायला लागली। आता बरं वाटत आहे तर आता खेळत आहे, कारण का आता तिला ताप नाही आहे, आणि मग थोड्या वेळात ताप चढला की मग तिच्या अंगाशी मग चिमून जाते अशी पूर्ण, आवडी बदमाश आहे। सानू जा चाय मांडत आहे, जा चाय घेऊन जा मग जा। सो गाईज, आता मी काढत आहे मेहंदी, हे बघा माझ्या हातावर, आणि सानूनी पण काढली आहे मेहंदी, बघू दे का सानूली, हे सानूलीनी काढली मेहंदी। एक हातावर बटरफ्लाय काढून दिला, आणि एक हातावर अशी मेहंदी काढून दिली, तिने आधी पहिली खेळून काढली होती। आणि इकडे तुम्हाला मी म्हटलं होतं की मी ते वेअर करून दाखवते, पण ब्लाऊजला थोडंसं लटकन वगैरे लावायचे, तर ह्या दोघीजणी हे करत, आई बघू दे, आईने लटकन तयार करून दाखवलं तेजूला, असं बनव म्हणून, हे बघा। तर आईने ते तसं फ्लावरचं बनवलं आहे, आणि म्हणते की असं बनव आणि लाव, तर ते तेजू तिकडे कापत आहे, कटिंग वगैरे करत आहे, तर कसं करते तर बघूया। आणि मी आता मेहंदी काढून घेते, वेळ झाला आहे, चाय वगैरे झाला आहे, वेळ झाला आहे, 3 वाजले, चाय वगैरे झाला, लवकर झालाच, कारण का पावसाच्यानी असं वाटलं घेऊन घ्या म्हणून। तर आता मी माझी मेहंदी इथून स्टार्ट केली आहे, आणि छोटीशीच काढणार आहे, बस एवढंच काढणार आहे, जास्त काही काढणार नाही आहे, बट काढणार आहे, कारण का माझी इच्छा आहे काढायची। तर माझी मेहंदी झाल्यावर मी नक्की दाखवते कशी झाली आहे, ते नक्की सांगता। गाईज, फायनली माझी एवढी मेहंदी झाली, मी एवढी मेहंदी काढली आहे, काही थोडीशी मिक्स झाली आहे, कारण का मेहंदी खूप जास्त पातळ होती, तर हे जे फ्लावर्स दिसत असेल थोडे मिक्स झाले। तर कशी वाटली आहे नक्की सांगा। अजून मी याला थोडंसं हे करते, बोटं वगैरे थोडे फिंगर असे रंगवून घेते, आणि वाटलं तर इथे काढते, नाही तर नाही काढत, एवढीच ठीक आहे, एवढीच छान वाटते मला, एवढीच राहू देते। गाईज, फायनली माझी ही वाली पण मी समोरून थोडीशी काढली आहे, कधी किचकडा दिसते ना, पटंगल्यावर छान दिसते। थोडीशी डिझाईन वेगळी होती, पण ती ब्रॉड आहे, त्याच्यामुळे थोडीशी ती वेगळी झाली आहे। तर अशी काढली, कशी वाटते नक्की कळवा, आणि सांगा।
झाली माझ्या बर्थडेची तयारी. ड्रेस तर नाही आहे नवीन, बट मेहंदी काढून रेडी आहे मी. घे ना एक ड्रेस. नाही नको, मी आता ड्रेस वगैरे नाही घेत, राहू देते. ड्रेस वगैरे घेण्यात खूप जास्त खर्च होऊन जाते आणि म्हणून आता मी ड्रेस वगैरे नाही घेणार आहे. फर्स्ट इयर असं आहे माझं मला की मी यावर्षी ड्रेस नाही आहे मला, नाही तर मी दरवर्षी ड्रेस घेत असते. कारण का मला असं आहे की मला माझ्या बड्डेला न्यू ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजे असं असते. भले एखाद्या सणाला नसलं तरी चालते, पण मला माझ्या बड्डेला पाहिजे असते म्हणून घेत असते मी. पण यावेळेस नाही घेतला. तर यावेळेस आपण जुन्याच कपड्यावरती काहीतरी सेलिब्रेट पण नाही करणार आहे, पण असंच थोडंसं काहीतरी. कारण का मला स्वतःला आवडते माझा बड्डे असला तर म्हणून. आणि मी दरवर्षी कोणाला सांगत नसते, पण मी यावर्षी सांगत पण नाही. कारण का आहे म्हणून, सोशल मीडियावरती आहे म्हणून, मी एक चॅनल आहे म्हणून माझंवालं. नाहीतर मी कोणालाच नसते सांगत. मी चुपचापच, कोणी मला विश केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक, असं असते माझंवालं. आणि ज्यांना कोणाला आठवण असेल त्यांनी करतात, ज्यांना कोणाला नसेल ते नाही करत. आणि मी सांगत पण नसते, कधीच नसते सांगत. म्हणजे जर मी एखाद्या वर्षापूर्वी वगैरे सांगत असते की 4-5 महिने आधी सांगत असते, मी माझ्या बड्डेच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी किंवा 8 दिवस आधी असं कधीच कोणाला नसते सांगत. कारण का ते मला आवडत नाही तसं सांगायला. कारण का मग ते आपली इम्पॉर्टन्स दाखवून दिल्यासारखं होते. पण मी सोशल मीडिया आता मी भरपूरदा लाईव्हवर पण आली आहे, तर मला भरपूर जणांनी विचारलं आहे बड्डे. सो म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्यावाल्या बड्डेची डेट. तर अजूनपर्यंत मी डेट नाही सांगितलेली आहे, बस एवढ्यातच आहे का आता माझ्या मेहंदीवरून तुम्ही कदाचित अंदाज लावू शकता, लावायचं असेल तर. आणि नसेल लावायचं तर ज्या दिवशी आहे मी त्या दिवशी ब्लॉग बनवणारच आहे आणि मी सांगून देणार. सो काही ज्याचा बस एवढंच ब्लॉग. आणि मी तुम्हाला साडी उद्याला दाखवते, कारण का आता मी मेहंदी काढून नाही, आता मी दाखवू नाही शकत वेअर करून. सो मी तुम्हाला उद्याला दाखवते आणि याचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि खूप 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 सारा सपोर्ट करत चला. थँक्यू, बाय. पावसाचं हे खाता नाही, मी नाही खात आहे.